हॅलो गायज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मजेतच असतील. तर आज आहे वुमन्स डे. तर माझ्याकडून सगळ्या महिलांना हॅपी वुमन्स डे. आणि आता मी सकाळी सकाळी इथे ऑमलेट आणि पाव करते आहे. तुम्हाला दाखवते, वेट अ मिनिट. आता आमचा मस्त नाश्ता वगैरे करून झाला आहे आणि आम्ही चाललो आता मच्छी आणायला. हे आणि मी मच्छी आणायला चालली आहे कारण की असंच मूड झाला की बाहेर फिरून यावा. आणि आम्ही आता निघालो घरी जायला. हा बघा, हा मच्छी मार्केट आहे. मस्त असं आता वांग्याला मॅरिनेट करून ठेवलंय. आता याला आपण फोडणी देऊया. आणि वांगी माझी फेवरेट आहे ना विघ्नेश? माझी नाही. मच्छी खूपच आवडते ना विघ्नेश? हो. आणि मला लग्नाआधी ना हे असं मच्छी मार्केट वगैरे काहीच माहित नव्हतं आणि मग कधी गेली पण नव्हती. इथे आल्यापासून मच्छी मार्केट मध्ये जायला लागले. आणि आमच्या घरी सगळे व्हेजिटेरियन असल्यामुळे काय प्रश्नच नव्हता. आणि लागलं तर बाबा आणून द्यायचे. आणि लग्नाआधी मी फक्त चिकनच खायचे, दुसरं काहीच नाही खायचे. इथे आल्यापासून सगळं खाते. ठीक होता. हे बघा, मस्त वामचा रस्सा केलाय मी. त्याच्यात हे शेवग्याच्या शेंगा टाकल्यात मस्त आणि त्याच्यात थोडंसं कोकम. यम्मी. थोडासा मीठ. ओ, एक मोठी वाली शेंग द्या तिथून. मी आमच्या झाडावरची शेंग दाखवते किती मोठी आहे. ही बघा, ही एवढी मोठी आहे आमच्या झाडावरची शेंग आहे. माझ्या एवढी इथपर्यंत कमरेपर्यंत एवढी मोठी शेवग्याची शेंग. मारली तर एकदम माणूस काम फिट. इथे मस्त तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये वाम टाकूया. थोडासा लसूण आधी टाकला ना की करपतो तो, म्हणून मी वरूनच टाकते. आणि वाम फ्राय करताना ना त्याच्यात थोडंसं टोमॅटो, थोडीशी मिरची आणि थोडंसं पाणी टाकायचं. मग वाम शिजते ती आणि झाकण देऊन ठेवायचं. वाममध्ये ना टोमॅटो आणि मिरची टाकली आणि थोडंसं पाणी देऊन शिजवलं ना तर त्याची ग्रेव्ही पण होते आणि असं मस्त भातासोबत खायला पण भारी वाटतं. थोडीशी ग्रेव्ही करायची, जास्त नाही करायची आणि टेस्ट पण येते आणि वाम पण शिजते. नुसती तेलामध्ये वाम शिजवली ना तर जाडी वाम असली ना ती शिजत नाही.
आणि एकदम स्लो गॅसवर ठेवायची. आता मी इथे प्रेस्टिजवर ठेवलं आहे. हा डुग्गू आहे ना थोडासा पामला आहे, कारण की त्याला इंजेक्शन दिलंय आणि त्याला चालता येत नाही ना. डुग्गू चालता येतोय तुला? नाही ना. बघू कुठे इंजेक्शन दिलंय डुग्गू, इंजेक्शन कुठे दिलंय? इकडे बघा किती ओव्हर ऍक्टिंग. बघू पाय सरळ कर बाबा, पाय सरळ कर लवकर, सरळ कर लवकर पाय. नको विघ्नेश. बघू दाखव कुठे इंजेक्शन दिलंय. का रे दाखव ना. आज वुमन्स डे आहे, तर आज सगळे इकडे तिकडे असं सेलिब्रेट करायला जातील वुमन्स डे. आणि सगळेजण फॅमिलीला घेऊन, आपल्या आईला बहिणीला घेऊन सगळे हॉटेलमध्ये सेलिब्रेट करायला जातील. तर मी बोलते की वुमन्स डे सेलिब्रेट करायची म्हणजे वुमन्स डे सेलिब्रेट करायचा एकच दिवस नसतो. वुमन्स डे आपण रोज सेलिब्रेट केला पाहिजे, कारण की आपली आई, आपली बहीण सगळे आपल्यासाठी स्पेशल असतात. त्यांना असं फील करून द्यायला पाहिजे की तुम्ही आमच्या लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत. त्याचा असा एकच दिवस नसतो त्यांना की एकच दिवस असं सेलिब्रेट करायचं नसतं की हां आज वुमन्स डे म्हणून आपण आज सेलिब्रेट करूया. असं रोज असं म्हणजे रोज पण नाही बोलता येणार, पण असं कधीतरी असं स्पेशल म्हणून फील करून द्यायला पाहिजे त्यांना. तर अशा प्रकारे पण वुमन्स डे सेलिब्रेट होऊ शकतो, सिम्पल अँड साध्या पद्धतीने. म्हणजे आपण पण खुश आणि फॅमिली पण खुश, म्हणून असा वुमन्स डे सेलिब्रेट करायचा. तर ज्याची त्याची इच्छा, पण मी सांगते की घरच्यांसोबत थोडंसं टाईम स्पेंड करायचा असं. हा बघा इकडे मुंगूस आला आहे आणि तो आहे ना काहीतरी खातोय, केक खातोय केक. हा बघा चीज केक खातोय. मी सकाळी चीज केक टाकलेला तो खातोय. काय नशीब आहे, मुंगूस चीज केक खातोय. त्यांना शिटी वाजवली ना तर ती येतात जवळ. हे बघा अजून एक आला. हे बघा या ताटामध्ये मी मॅरिनेट केलेली त्या ताटातलं पाण्याचा याच्यात टाकते, म्हणजे मसाला फुकट जात नाही. हवा किती वाजला. आज वुमन्स डे, तर सगळे फॅमिलीला घेऊन हॉटेलमध्ये जातील किंवा घरात सेलिब्रेट करतील की आज वुमन्स डे म्हणून आपण असं सेलिब्रेट करूया, तसं सेलिब्रेट करूया. तर माझ्यामध्ये वुमन्स डे सेलिब्रेट करायचा असा एक खास दिवस नसतो की आज वुमन्स डे म्हणून आज सेलिब्रेट केला पाहिजे. आपल्या घरात आई असते, बहीण असते किंवा बायको असते, त्यांना असं नेहमी फील करून द्यायला पाहिजे की तुम्ही आमच्या लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत असं. किंवा आता वुमन्स डे 8 मार्चला असतो म्हणून आपण हा वुमन्स डे सेलिब्रेट करूया करून असं काय नसतं. आणि त्यांची पण एवढी काय अपेक्षा नसते की आम्हाला हेच पाहिजे, आम्हाला तेच पाहिजे. त्यांच्यासोबत जरा टाईम स्पेंड केला तरी त्यांना खूप आहे. की तुम्ही महागडे गिफ्ट आणा किंवा काय आणा असं ते नाही बोलत आहेत. त्यांच्यासोबत जरा टाईम स्पेंड केला ना तरी त्यांच्यासाठी खूप आहे. मस्त संध्याकाळी उठली वगैरे आणि आता मी ना थोडंसं भाकरींचं पीठ मळायला घेतलं. आणि सकाळी मी भाकरी केल्या नव्हत्या, मला कंटाळा आलेला आणि डुगूला पण बरं नव्हतं वाटत, त्याला इंजेक्शन दिलं आहे ना, म्हणून मी सकाळी नव्हत्या केल्या आणि 4-5च घेतल्या, तेवढं काय नाही आहे.
स्वयंपाक झालेला आहे. 2 3 आणि 4 भाकरी झालेल्या आहेत. आता बघू जेवणाला काय करतायत ते. आणि आम्ही लाल भाकरी खायचो, ते आता लाल भाकरींचं पीठ नाहीये म्हणून आम्ही सफेद भाकरी खातो. बोल बोल आता बोल बोल. डुगूला चालता येत नाही, तो बघा कसा चालतोय. हा बघा. आणि ती काठी आहे ना, ही काठी आहे ना डुगूनेच ठेवली आहे डुगूला चालाय. हॅलो गाईज, आता आम्ही आलो आहोत डीमार्टला. बघू तर आता काय काय शॉपिंग होतीये. आणि डुगू बघा कसा बसलाय. आणि इथे बघा मॅच बघतायत. 1 तीर में 2 निशान. बोल हाय गाईज. बोल पुढे. पुढे आपण कुठे आलो सांग. नीट बोल. कुठे आलो आपण. कुठे कुठे आलो. तिथे सांग. हॅलो गाईज, आमची शॉपिंग वगैरे झालेली आहे आणि आम्ही आता आलो हॉटेलमध्ये जेवायला आलोय. घरी जेवून कंटाळा आला. हे बघा. तू जेवला. कसं होतं जेवायला. यम्मी होता. तू काय खाल्ला आता सांग. रोटी, पापड, चकला खाल्ला. अजून चिकन, अजून पेना भाज्या. एवढं सगळं डुगूने खाल्लं. आता आमचं जेवण झालेलं आहे. थोडंसं बाकी आहे. आता जेवू आणि घरी जाऊ. तर आता आम्ही शॉपिंग जेवून वगैरे आलोय घरी. तर आजचा होता आमचा पुरा डे, वुमन्स डे. असा आम्ही सेलिब्रेट केला. सेलिब्रेट असं काय नाही केलं, असंच नॉर्मली. तर मी माझा ब्लॉग आता इथेच एंड करते. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. ओके बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम. ओके, मी थँक्यू.